समस्यांना सामोरे जावं लागतं, परंतु तोंडामध्ये साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवून आम्ही काम करतो. कारण अनेक तऱ्हाचे अनेक प्रवासी असतात. प्रत्येकांशी सुसंवाद करणं, प्रत्येक प्रवाशांना दैवत मानून आम्ही या ठिकाणी काम करतो आणि आम्ही खूप समाधानी असतो. ज्यावेळेस आम्ही ड्युटी जॉईन करतो त्यावेळेस जे आमच्या चेहऱ्यावरती स्माइलिंग असते ती फिनिशिंगच्या वेळेस सुद्धा असते. कारण कसं आहे, आपण सर्वांशी व्यवस्थित राहिलो तर काही अडचण येत नाही. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तोंडामध्ये साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवून आम्ही काम करतो. बरोबर आहे. आम्ही एक दिवस प्रवास केला तरी कंटाळतो बाबा, आज खूप प्रवास झाला. आता तुमचा तर हे कंटिन्यूचाच प्रवास आहे. मग ह्या कंटिन्यूच्या प्रवासातली दगदग तुम्हाला सहन होते का? काय प्रॉब्लेम्स किती येतात तुम्हाला? यामध्ये प्रॉब्लेम खूप असतात. दगदग सहन होत नाही, पण ती केल्याशिवाय पर्याय नसतो. हां, आपण ड्युटी जॉईन केली, ड्युटीला लागलेलो आहोत, परंतु त्यामध्ये एक आपल्याला जो विकनेसपणा आलेला असतो त्यासाठी आम्ही एक्सरसाइज करतो कंटिन्यू. अरे वा. हां, सकाळी किंवा संध्याकाळी जसा वेळ भेटेन असं. हां, कारण आपला फिटनेस व्यवस्थित सर्वात महत्त्वाचं. दगदगीच्या वातावरणामध्ये खाण्याची आवेळ असते, एस टीमध्ये वेळेवर जेवण भेटत नाही, अनेक समस्या असतात. भरपूर. ऊन वारा पाऊस, प्रत्येकाला अडचणीत सामोरे जात चालक वाहक किंवा आमचे इतर कर्मचारी, अभियांत्रिकी विभाग असेल, सर्वच कर्मचारी अगदी एकत्रित येऊन या ठिकाणी सर्वांची सेवा करतात. हो, मग अजून तुमच्या काय काय अपेक्षा आहेत की जे प्रवासी आहेत त्यांनी कंडक्टर आणि ड्रायव्हरला कशा पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे? चालक आणि वाहक यांना प्रवाशाकडून एकच अपेक्षा असते, योग्य ठिकाणी त्यांनी उतरणं, सुट्टे पैसे देणं आणि शक्यतो वातावरण आपल्या गाडीमध्ये व्यवस्थित राहील असं प्रवाशांनी सहकार्य करणं. प्रवास आनंद आणि सुखदायी प्रवास होतो. हां, बरोबर आहे. कारण आपण थोड्या वेळापुरते सगळेजण असे एकत्र आलेलो असतात खरंच म्हणायचं तर, आणि करता पण येत नाही बा. ज्यांना रिझर्वेशन करता येत नाही त्यांच्यासाठी आपल्या मोबाईलवरती ॲप आहे. प्रत्येकांच्या मोबाईलमध्ये MSRTC म्हणून ॲप आहे. त्या ॲपवर आपण स्वतः करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, आता प्रत्येक आमच्या गाड्यांना मशीन ट्रॅकर बसवलेले आहेत. तुमच्या मोबाईलमध्ये गाडी कुठपर्यंत आली, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता ही आष्टी आगारची गाडी आहे, पुण्यावरनं तुम्ही रिझर्वेशन केलेलं आहे परळीसाठी, तुम्हाला ती गाडी कुठपर्यंत येते ती गाडी. तो गाडी नंबर जर टाकला तर तुमच्या किती अंतर आहे, कुठं आहे ते ऑनलाईन दिसतं. अरे वा. अशा सुविधा अवेलेबल झालेल्या आहेत प्रवाशांसाठी. या खूप महत्त्वाच्या सुविधा आहे. म्हणजे आपण घरी बसून पण आपली गाडी कुठे आहे आपण ट्रॅक करू शकतो. पाहुणे येत असतील तर आपल्याला आणायला कधी जायचं हे माहिती पडतं. आपलं रिझर्वेशन असेल तर आपण कुठपर्यंत जायचं हे माहिती. कारण ह्या सुविधा आधी नव्हत्या, त्याच्यामुळं महत्त्वाचं आपल्याला तिकीट दर पण कमी लागतो, त्याच्यामुळे आपल्याला हा प्रवास परवडतो पण. आपण